पप्पा, हा बेटा. पोलिसांनी फिर्याद घ्यायलाच नकार दिला तर काय करता येईल? काय झालं बेटा, अलीकडच्या काळामध्ये लोकांमध्ये खूप संभ्रम असा निर्माण झालेला आहे आणि अनेकांचे अनुभव असे आहेत की पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांना न्याय मिळत नाही. म्हणजे न्याय म्हणजे त्यांची तक्रार, फिर्याद ही लिहून घेतली जात नाही, FIR घेतला जात नाही. ह्याच्या संदर्भामध्ये एक 2-3 गोष्टी अतिशय स्पष्ट आहेत बेटा, त्या तुला मी सांगतो आणि सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. एक तर फिर्याद घ्यायला कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये त्यांना कायद्याने नकार देता येत नाही. ललिता कुमारी वर्सेस UP यांची एक केस होती 2014ची सर्वोच्च न्यायालयाची. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत की पोलिसांना फिर्याद नोंदवताना म्हणजे FIR नोंदवताना नकार देता येणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की 2-3 गोष्टी. एक तर पोलीस ठाण्यामध्ये लिखित तक्रार तुम्हाला देता येते. त्यांनी जर लिखित घेतली नाही तर ईमेल करता येतो, रजिस्टर पोस्टाने ती तक्रार पाठवता येते. तरीही न्याय मिळाला नाही तर या सगळ्या नोंदी ठेवून तुम्हाला जिल्हा पोलीस प्रमुख जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या शहराच्या ठिकाणी पोलीस आयुक्ताकडे तुम्हाला ही तक्रार त्याच पद्धतीने म्हणजे ऑनलाईन, रजिस्टर पोस्टाने, ईमेलद्वारे तुम्हाला करता येतं. तिसरी गोष्ट ही आहे की जर या दोन्ही ठिकाणी तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुम्ही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे 175(3), 177, 210 अन्वये तुम्हाला अर्ज करता येतो. न्यायालयामध्ये प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करता येते. मॅजिस्ट्रेट पोलिसांना तक्रार दाखल करण्याचे आणि तपास करण्याचे आदेश देऊ शकतात. तिसरी गोष्ट ही आहे की हायकोर्टमध्ये म्हणजे तुम्हाला या तिन्ही ठिकाणी जर न्याय मिळाला नाही किंवा तुमच्या तक्रारीची दखल घेतली नाही तर तुम्ही हायकोर्टामध्ये सुद्धा कलम 226 नुसार न्याय मागू शकता आणि हायकोर्ट तुमचं म्हणणं ऐकून घेऊन पोलिसांना तशा पद्धतीची दिशानिर्देश देऊ शकते. या प्रकरणी FIR दाखल करण्यात यावा. आणखीही एक रेमेडी आहे की तुम्ही मानवी हक्क अभियानाकडे तक्रार दाखल करू शकता. अशा पद्धतीनं जर पोलीस FIR नोंदवण्यास नकार देत असतील तर तुम्ही या सगळ्या रेमेडीचा वापर करू शकता. लक्षात आलं बेटा तुझ्या?